जगली तर लोक जगू देत नाही आणि मेली तर मेलीच ती. की नको मग तुझं लग्न नाही होणार किंवा समाजामध्ये तुला वावरताय. आणि इट्स अ ट्रू फॅक्ट. तुम्हाला एक 15 मिनिटात काय कळणार आहे तिचं काय चाललंय मनात? एक्झॅक्टली. की प्री डिसाइडेड असतात की किंवा मग पॉर्न बघितल्यामुळे ते थोडेसे एक्साइटेड होतात आणि मग या सगळ्या गोष्टी घडतात. वेगळी. आणि पॉर्नचं ऍडिक्शन होणं ते पण आहे. पण आपण पॉर्न ऍडिक्शनवर कधी बोलणार नाही. ड्रग अब्युजवर बोलतो, ड्रग ऍडिक्शन बोलतो. असा पण विषय येतो त्याच्यामध्ये की रेपिस्ट तर न्यायालय बघतं त्यांना, लोक समाजाकडे दिलं की समाजाला काय करायचं ते करतो. पण पीडिता जी आहे ना, तिचं काय? तिला म्हणजे जगली तर लोक जगू देत नाही आणि मेली तर मेलीच ती. आणि जर जगली तर म्हणजे तिच्यासाठी ते इतकं भयानक असतं तो सिनेरिओ पूर्ण जगण्यासाठीचा, की तिच्याकडे बघण्याची दृष्टिकोन सगळ्यांचाच बदलतो. मी तर असं पण बघितलंय काहींचं की परत मल्टिपल पण गोष्टी झाल्यात तिच्यावर. पण मग आता तेव्हा बोलली होती, तेव्हाच एवढा सगळा तमाशा झाला, आता कशाला बोलायचं म्हणून त्या शांत बसतात. पण यावर काय म्हणणं आहे तुमचं? बेसिकली आपण जे म्हणतो ना, याच्यावर हा खरंच आहे. म्हणजे म्हणून किती सारे केस दाबले जातात. कारण किती जण बाहेर पण येत नाही माझ्या रेप झालाय, कारण की त्यांना भीती आहे की समाजामध्ये काय होईल. नाही आई वडील म्हणतात की नको मग तुझं लग्न नाही होणार किंवा समाजामध्ये तुला वावरताय. आणि इट्स अ ट्रू फॅक्ट. म्हणजे कधी मुलीनी कन्सेशुअल सेक्स पण केलं आणि तिचं व्हिडिओ काढला गेला तर बदनाम मुलाला कोणीच करणार नाही, ते तिलाच करणार की ती त्याच्याबरोबर होती आणि तिने हे केलं, विच वॉज अ नॅचरल ऍक्ट. आता आजकाल हॉटेल रूम्स मध्ये याच्यामध्ये पण किती कॅमेराज, हिडन कॅमेराज असतात, व्हिडिओज काढले जातात. पण ते व्हायरल कोणाचं होतं? मुलीचंच होतं. मुलाला काही होत नाही. तर त्याच्यामुळे ना लोक घाबरतात बोलायला किंवा हे करायला. आणि सायकोलॉजिकली तर हॅम्परिंग आहेच. ती मुलगी बिचारी काय करणार? कारण की तिच्या मनात म्हणजे दिस इज द टाइम वेन काउन्सिलर्स आर इन नीड. की तुम्ही बोला, कोणाशी बोला, कोणाशी हे करा. तुम्हाला मेडिकल हेल्पची जरूरत असते. पण आता सॉरी टू से आपल्या मोस्ट ऑफ द पार्ट्स ऑफ इंडिया अजून पण काउन्सिलर म्हटलं किंवा सायकॅट्रिस्ट म्हटलं की औषधं देतात आणि गरज नाही, आम्हाला गरजच नाहीये. ते गरज तर नाहीच आहे, ते तर आहेच. आणि जे ज्यांच्याकडे जातात ते फक्त औषधं देतात, कारण की सगळ्यांना आपला बिझनेस करायचा आहे. 5-5 मिनिटात 10-10 मिनिटात एक क्लायंट बघायचा. बट सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन कधी असतं? जेव्हा ते तुझ्याशी बोलतील 2 तास, 4 तास, 5 तास. तुम्हाला एक 15 मिनिटात काय कळणार आहे? एक्झॅक्टली. तर त्या मुलींनी जितके, कारण की आता खूप केसेस आहेत जिथे मुली चांगले झाले आहेत, जे बाहेर पडले आहेत. आता खूप सारे, आता मी शोज वगैरे बघते किंवा टेड टॉक्स बघते किंवा खूप साऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये मी बघितलंय की खूप जण बाहेर आलेत आणि आज ते लेक्चर देत आहेत की कसं बाहेर निघावं. तर ते गरजेचं आहे. जसं आता कोणाला कॅन्सर झाला, ती तिची पूर्ण स्टोरी रेकॉर्ड करते कॅन्सरची, मी बाहेर कशी निघाली. तसंच आपले रेपिस्ट जे झालेले आहेत त्यांनी बाहेर येऊन बोलायला पाहिजे. अँड दिस कॅन ओनली बी डन बाय काउन्सिलिंग. बट काय आहे की समोरची व्यक्ती ऐकतच नाहीये. ती कोणाशी पुन्हा तेच आलं ना की समाजच चुकीचा विचार करतोय. अँड कम्युनिकेशन, परत तोच माझा विचार आहे की कम्युनिकेशन, आई वडिलांचं कम्युनिकेशन मुलांबरोबर असो किंवा ती घटना घडल्यानंतर त्या आई बरोबर त्या मुलींनी कम्युनिकेट करायला पाहिजे किंवा बाहेरचं हेल्प घ्यायला पाहिजे. कारण की प्रोफेशनल्स कॅन स्पीक इन अ मच बेटर वे. जे आई समजवणार ती प्रोफेशनल, पण हेल्पची गरज आहे, कम्युनिकेशनची गरज आहे. जे मनात आपण दाबतोय ना त्याला बाहेर आउटलेट बनायची खूप गरज आहे. जसं आपण म्हणतो की राग आला की रागला आउटलेट नाही मिळालं तर एखाद दिवशी तो राग एकदम फुटतो. तसंच हे आहे, तिचं स्ट्रेस आहे, तिचं ते तिला ते आठवते, ती सीन आठवते, काय झालं आठवते, तर ते दाबून दाबून ती अजून दाबवले जाते. तर ते तिने बाहेर काढायला पाहिजे. ते सगळं बाहेर आल्याशिवाय ती मुलगी जगूच शकणार नाही. आणि मग ती बाहेर गेली की आपली सोसायटी आहे तिच्याबरोबर झालं म्हणजे वी आर बॉडी शेमिंग द विक्टिम, नॉट द पर्सन हु हॅज डन इट. हा आपला खूप मोठा प्रॉब्लेम आहे की रेप केलं तर ती प्रॉब्लेमॅटिक आहे. पण आपण कधी रेपिस्ट बद्दल, कोणाला लक्षात आहे की कुठला रेपिस्ट आहे? तो बेल मिळाल्यावर आरामात फिरतो. नाही, त्याला कोणी ओळखू पण नाही शकत. एक्झॅक्टली. म्हणजे मुलगी माहिती असते. ऍक्च्युली त्या मुलीला असा फरकच नको पडायला की समोरचा काय म्हणणार आहे, तेवढं तिचं माइंडसेट झालं पाहिजे. त्या हिशोबाने तिला काउन्सिलिंग दिलं गेलं खूप पाहिजे. गरजेचं आहे. काउन्सिलिंग आणि बोलणं आणि कम्युनिकेशन हे खूप गरजेचं आहे, खरंच गरजेचं आहे.
आता असे पण असतात बघा, आता आपला एक विषय झाला मग असे की लहान मुलींवर वगैरे होतात, तर मुलांचं माइंडसेट, माणसांचं माइंडसेट असतं केलेलं असतं त्यांनी, की प्री डिसाइडेड असतात, की किंवा मग पॉर्न बघितल्यामुळे ते थोडेसे एक्साइटेड होतात आणि मग या सगळ्या गोष्टी घडतात. आणि मुलींना तुम्ही पाठवायचं नाही 7च्या नंतर बाहेर, किंवा नाईट आउटला नाही पाठवायचं, हे एक समाज म्हणून केलं जातं, बोललं जातं. पण जिथे ऍनिमल्सची गोष्ट येते, ती मुली तर जाऊ द्या, तुम्ही आता मुलंही जाऊ द्या, पण ऍनिमल्सचा पण हे येतोय आजकाल ऐकायला येतंय, म्हणजे तसे पण न्यूज येत आहेत, म्हणजे काटा येतो अंगावर खराब. म्हणजे तुम्ही बाकी जाऊ द्या समाज वगैरे म्हणून, तुम्ही माणूस म्हणून राहा ना, मनुष्य म्हणून राहा, तुम्ही प्राणी म्हणून का राहतायत? नाही, प्राणी हेच एक चुकीचं आहे की आपण रेपिस्टला प्राणी म्हणून हा शब्द देतो, की तो प्राणी आहे, तो दरिंदा आहे, तो खराब आहे, तो नॉर्मल इंसान आहे. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये पण कोणी रेपिस्ट असेल आपल्याला माहित नाही पडत, कारण की ही गोष्ट कशी असते की ती वाढून येते. ती एक हे आहे. आता अॅनिमल्स बरोबर मला असं वाटतं काहीतरी धर्माचं असेल, काहीतरी अंधविश्वास असेल किंवा काय असेल म्हणून हे करतात, किंवा त्यांचं खुदवर इतकी काबू नाहीये की ते पॉर्न बघितल्यावर, दारू पिल्यानंतर दे डोंट अंडरस्टँड की हु इज इन फ्रंट ऑफ देम. तसं पण होऊ शकतं. तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे वी कॅनॉट से पिन पॉइंट एक्झॅक्टली त्यांच्या मनात काय चालू आहे, बट हे सगळ्या गोष्टी नॉर्मल केल्या तर त्या गोष्टीवर एकदम अट्रॅक्शन नाही येणार. की दारू पिल्याने रेप होतात, दारू पिल्याने मला उत्तेजित होतो, आणि काही समाज म्हटलं जातं, त्यामुळे त्यांना वाटतं की मी आता दारू पिलोय म्हणजे मी आता मला हे करायचं. एक्झॅक्टली. म्हणजे आपणच ते लेबलिंग केलं आहे की याच्यानी हे होतं, याच्यानी ते होतं, तर हे चुकीचं आहे. तर या गोष्टींमध्ये सॅनिटायझेशन, जसं मी म्हटलं की प्रॉपर अवेअरनेस, प्रॉपर कम्युनिकेशन, आणि आपण आपल्या पिढीला आतापासून द्यायला लागलं तर 10 वर्षात वेळ लागेल. इट्स नॉट की आज मैंने बोला और कल हो गया. मग असं राहिलं असतं तर निर्भया केस नंतर कुठलीच रेप केस नसती झाली, कारण की त्या लोकांना तर फाशी मिळाली होती. पण तरी पण ती डर नाही जात लोकांचा, कारण की त्यांना माहितीच नाही काय चालू आहे. आणि पॉर्न आपण म्हणतो, पॉर्न बघणं एक गोष्ट वेगळी आणि पॉर्नचं ऍडिक्शन होणं ते पण आहे. पण आपण पॉर्न ऍडिक्शनवर कधी बोलणार नाही. ड्रग अब्युजवर बोलतो, ड्रग ऍडिक्शन बोलतो, चहाचं ऍडिक्शन, चहाचा पण ऍडिक्शन होतो लोकांना, पण पॉर्नचा होत नाही. का? कारण की तो विषय असा आहे की बोलायला नको. पण पॉर्न ऍडिक्शन पण आहे काही फॅमिलीजमध्ये, की तो हसबंड इतका पॉर्न मध्ये ऍडिक्टेड असतो की त्याला रिअल जे आहे त्याच्यात इंटरेस्ट नसतं, तो बायकोशी रिलेशनच ठेवत नाही, आणि तो फक्त जस्ट ते बघण्यातच त्याला सुख मिळतं. एक्झॅक्टली. तर हे ऍडिक्शन आहे. आणि मग जेव्हा त्यांना आउटलेट मिळत नाही, मग तेव्हा ते कशाला तरी कोणाला तरी पकडतात. म्हणजे इट इज ऑल इन आवर माइंड. म्हणजे हे जे आपण म्हणतोय ना, आपण बोलतोय, हे माइंड फ्रेम आहे. हे माइंड, आपण विचारधारा लहानपणापासून, असं नाही की मी आज विचार केला तर मी आज, पण हे खूप वर्षापासून हे माउंट होतंय. तर त्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे, त्याला आउटलेट शोधणं खूप गरजेचं आहे. आणि जे आपण लेबलिंग करतो, त्यांनी दारू पिलं म्हणून त्यांनी रेप केलं, ती रात्री फिरत होती म्हणून, हे लेबलिंग जे काय आहे ते बंद करायला पाहिजे. विचार करायला पाहिजे, माणूस म्हणून विचार करा माणूस. आणि आपण त्याला लेबल देतो की तो दरिंदा आहे, तो वेगळा आहे, तो नॉर्मल नाहीये, करणारच सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, तो चोर आहे, चोरी करणार, असं काही नाही. जर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम राहिला असता तर तुम्हाला, म्हणजे मी त्या विषयावर टच नाही करणार, पण आपले किती साधू संत आहेत जे रेप्स केलेले आहेत आणि खूप ठिकाणी ते म्हणजे मानलं जातं, इट इज ऍक्सेप्टेड. तर हे तुम्हाला करू देतायत, तुमचं माइंड फ्रेम आहे म्हणून तुम्ही करताय, आणि आपण त्यांना पुजतोय, आपण त्यांना हे करतोय, तर हे सगळं चुकीचं आहे. तर मला तरी वाटतं की अॅनिमल्स बेसिकली काहीतरी असेल, काहीतरी रिलिजियस किंवा काहीतरी याचं, म्हणजे आपण बोलू नाही शकत, बट अंधविश्वास काही असेल त्याच्यामुळे होतं. बिकॉज मुझे असं लागतं कभी कभी की माणसाला विचार करायला ना खूप दिलंय, तर ते प्रॉपर चॅनलाइज नाही होते. त्याला बुद्धी दिली पण ते प्रॉपर चॅनलाइज नाही. मी आधी बोलली, अॅनिमलवर कधी करणार नाही, पण आपल्याला बुद्धी दिली आणि आपण ते चॅनलाइज रॉंग ठिकाणी. आणि रेप इज नॉट ओनली फॉर प्लेजर किंवा याच्यासाठी आपण म्हणतो प्लेजर नाही मिळालं, घरी नाही मिळालं म्हणून त्यांनी बाहेर जाऊन केलं, असं काही नाही, असं काही नाही. मला सांगा, एक लहान बाळाच्या याच्यामध्ये काय प्लेजर आहे ना, बट अगेन ते आपण लेबलिंग करतोय. ते बाळाचं ऐकून म्हणजे ते इतकं घाण वाटलंय ना अक्षरशः, म्हणजे असं काय, आणि मॅडम, हो ना, अनरिपोर्टेड,
अनरिपोर्टेड किती असतील. म्हणून तर ते म्हटलं जातं ना की तुमचे कपडे आणि त्याच्यावर जर तुम्ही जाताय, साडीतही मुलगी तेवढीच सुंदर दिसते, तेवढीच सेक्शुअल डिझायर वाली वाटते साडीत सुद्धा. पण तुम्ही ते डिझायर किती घेताय त्यावर मग गरजेचं आहे ना. तुमच्या याच्यावर बोलणंच नाहीये ना, म्हणजे लहानपणापासून सेक्स एक टॅबू म्हणून ठेवला आहे की चुकीचं आहे, चांगलं नाहीये, बोललं पण नाही. सेक्स हा शब्द पण घरामध्ये बोलायचा नाही असं वातावरण असतं घरातलं, आणि तेच मुलं पुढे जाऊन जे नाही है वो कर नाही है. आणि किती सारे नाही म्हणेल मग होईल. तर आता 1-2 पिक्चर पण आलेत बॉलिवूडमध्ये की नो मीन्स नो, बट वो नो मीन्स नो अभी आया है, लेकिन जो पहले पुराने मूवीज थे कि वो नो बोलती है तो वो हा बोलेगीच बोलेगी, ना का मतलब हा होता है. आता त्याच्यामध्ये पण किती सारे आपले केसेस आहे इंडियामध्ये की जिथे रेप विक्टिमशी तिने त्या रेपिस्टशी लग्न केलं आहे. ते आई वडिलांनी सांगितलं माझ्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही, त्या आई वडील त्या रेपिस्टचे पाय पडतात की तू माझ्या मुलीशी लग्न कर, कारण की नाव शी इज नो लॉंगर अ व्हर्जिन बिकॉज ऑफ यू. म्हणजे मला ही विचारधारा समजत नाही की त्यांनी तिला मोलेस्ट केलं, त्यांनी तो क्राईम केलाय त्यांनी, आणि तुम्ही तुमची मुलगी परत त्याला देताय कारण की का माझ्या घराची आबरू काय आणि तिने आयुष्यभर काय सहन करायचं त्याच्याबरोबर. तिला तो इन्सिडेंट आठवणार नाही, तिच्याबरोबर काय म्हणजे काही काही गोष्टींना लेबल ऑफ सोसायटी देण्यासाठी आणि लेबल ऑफ मी चांगली आहे किंवा माझ्या घरी संस्कार चांगले आहे, पुष्कळशा गोष्टीनं ते कार्पेटच्या खाली लपवले जात आहेत आणि त्याच्यामुळे हे जास्त वाढत आहे. रेपिस्टला पण हेल्पची गरज आहे. जर तुम्ही त्याला प्रॉपर चॅनलाइज केलं, त्याचं जे ऊर्जा आहे जे आहे ते प्रॉपर चॅनलाइज केलं तर ते होऊ शकतं. पण आपल्यामध्ये मॅस्टरबेशन इज रॉंग, हे खराब आहे, ते खराब आहे, सेक्शुअली ऍक्टिव्ह इज रॉंग, प्रॉस्टिट्यूशन इज नॉट लिगलाइज्ड, तर मग कुठे जाणार? आणि जे प्रॉस्टिट्यूशन जे लिगलाइज नाहीये इंडियामध्ये पण जे आहेत ब्रॉथल्स वगैरे, तिथे चांगले खर्च जाणारच, मग कुठे जाणार? आउटलेट पाहिजे. म्हणजे एक आउट ऑफ द सब्जेक्ट आहे, पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पण माणसांचे जास्त होतात जेव्हा बाई प्रेग्नंट असते. ओके. म्हणजे एक स्टॅटिस्टिक सांगते मी तुम्हाला की जास्त करून हे होतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. तो इट इज नेचर ऑफ मॅन, तो गिव्ह देम एन आउटलेट. एक ते रील आलं होतं, प्रोस्टिट्यूटचं रील होतं एक, ती म्हणत होती की तुम्ही बाहेर जाणाऱ्या मुलींना त्रास का देतात, त्यापेक्षा आम्ही इथे आहोत बसलेलो. म्हणजे तिचं माइंडसेट, आज ती प्रॉस्टिट्यूट असून ती एवढा विचार करू शकते समाजासाठी. म्हणजे ती खरंच म्हणजे तिच्यासाठी इतका रिस्पेक्ट आला की ती बाई असून आणि त्या ठिकाणी राहून सुद्धा ती असा विचार करू शकते. आणि चांगल्या घरातले लोक नाही विचार करू शकत हा करत. म्हणजे खूप वाईट आहे. आणि याच्यासाठी फक्त एज्युकेशन, स्पीकिंग, कम्युनिकेशन अँड एज्युकेशन, प्रॉपर एज्युकेशन, डायग्राम्स दाखवून आणि हे दाखवून नाही, प्रॉपर एज्युकेशन खूप गरजेचं आहे. होत नाही, काही ना काही कुठे ना कुठे आपण ऍज अ सोसायटी मागे पडतोय, म्हणून हे केसेस येत आहेत. आणि मग आपण म्हणतो आपण अशा सोसायटीत कसे राहतोय, वेन वी अवरसेल्व्स हॅव क्रिएटेड सच अ सोसायटी. आपणच क्रिएट करतो. तर त्याच्यापेक्षा बाहेर जाणं, प्रॉपर एज्युकेशन, प्रॉपर कम्युनिकेशन, त्या गोष्टीमध्ये बदलाव करणं खूप गरजेचं आहे. न्याय व्यवस्थेचं कसं वाटतं तुम्हाला, की तिथून काही चेंज होऊ शकतो का? आता न्यायाचं आता तर मुली सगळ्या, म्हणजे आता तर इतकं पेटलंय ना की प्रत्येक मुलगी हेच म्हणते की फाशीची शिक्षा नाही पाहिजे. तिथे जिथं ते इन्सिडेंट घडलाय तिथे भर चौकात उभं करून त्याची पण इज्जत तेवढीच निघाली पाहिजे. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की फाशीची शिक्षा दिली ना तर ते इन्सिडेंट तिथं होऊन जातो. कोणाला लक्षात आहे आता ते निर्भयाचे जे रेपिस्ट होते त्यांचा चेहरा किंवा काय, आपण सगळं विसरून गेलोय. माझं असं म्हणणं आहे, जसं ती मुलगी ह्युमिलेट झाली ना तसं त्या मुलाला पण ह्युमिलेशन पाहिजे. कारण की ह्युमिलेशन इज समथिंग विच यू लिव्ह एंटायर लाईफ. शिक्षा दिली, फाशीची शिक्षा झाली, तो 1 मिनिटात मेलाय, त्याला काय फरक पडतोय?
आणि बाकीच्यांना पण लक्षात नाही राहणार ते. एक्झॅक्टली. आणि त्यांना मग ती भीतीच नाही वाटत भीती ना. नाही. जसं आपण मुलींना लेबल करतो, जसं त्यांना ह्युमिलेट करतो, जसं त्यांना त्रास देतो, तसं यांना द्यायला पाहिजे. हा, काही काही ठिकाणी गरज आहे फाशीची, म्हणजे खूपच तो विचित्र झालं असेल. निर्भयामध्ये मी तर म्हणते खरंच फाशीची शिक्षा पाहिजे होती, कारण की ते केलंच तसं होतं. आणि मला काय नवल वाटतं की आजकाल रेपच होत नाहीये, दुसऱ्याच गोष्टी होत आहे. म्हणजे काही घुसवलंय, काही हे केलंय, काय रॉड टाकलीये, काही ते केलंय, काय पाय, म्हणजे मारायचं पण गोईंग. असतं. का? कारण की त्यांना भीती वाटते की जर ती माझ्याबद्दल बोलली तर आपण तिचं मर्डर करून टाकू. आणि मला असं वाटतं जर फाशीची शिक्षा दिली तर मग लोक ना रेप करून मारूनच टाकतील, कारण की मला पकडायला नको आणि मी फाशीवर जायला नको. म्हणजे हे एक भीती वाढेल लोकांमध्ये. करायचं तर आहे, पण मग आता मला पकडलं गेलं तर मला फाशी होईल म्हणून तिचं पण मर्डर. म्हणजे मला असं वाटतं मर्डर्स जास्त होतील. आई मे बी रॉन्ग, आई डोंट नो, बट ऐसा पनिशमेंट देना चाहिए कि लोगों को याद रहेगा. एक्झॅक्टली तसंच. तुम्ही लाईफ इम्प्रिझनमेंट द्या त्याला, हार्डेस्ट टू हार्डेस्ट इम्प्रिझनमेंट द्या. म्हणजे लोक त्याला पण वाटेल की मी काय काम केलं, मी अजून जेलमध्ये आहे. कारण की मेल्यानंतर काय, घरवाले रडतात 4 दिवस, तो गेलाय त्याला काही फरक पडत नाही, बाहेरचे लोक फक्त खुश होतात, त्याच्यानंतर सगळे आपल्या लाईफवर जातात. आपल्या घरी पण कोणाची डेथ झाली, आपण जगतो ना, 10 दिवसाच्या आतच आपण आपली रेग्युलर लाईफ चालू करतो. तर काहीतरी भीती, काहीतरी एक व्हायला पाहिजे न्याय सिस्टम मध्ये. आणि मला असं म्हणणं आहे की फास्ट कोर्ट जे आजकाल चालू आहे, ते फास्ट कोर्टची पण खूप गरज आहे. कारण की काय होतं, आपण त्या रेपिस्टला पकडलंय, त्याला हे केलंय आणि अजून आपण त्याला जेलमध्ये ठेवतोय, त्याच्यावर काही हेच झालं नाही. टेक्स टाइम. आय नो की ऍक्शन घ्यायला टाइम लागतो, सगळं प्रूफ आहे, सगळं आहे, बट देन थोडंसं फास्ट केलं ना तर मग फायदा होईल. तुम्ही आज केस झालाय आणि तुम्ही 4 वर्षानंतर त्याचा वर्डिक्ट देता, तोपर्यंत लोकांच्या मनात ना ती केस निघून जाते. तर ते लगेच तुम्ही त्याला काही हे दिलं ना, जसं आता कलकत्त्याचं आहे, तर तुम्ही लगेच त्याचं निष्कर्ष काढलं, मग फरक पडेल. खूप गरजेचं आहे. तोपर्यंत ते इकडे तिकडे निघून जातात. ते पण निघून जातात नाही, ते निघाले नाही, पण तरी आपल्या मानाच्या भवतीतनं ते निघून जातात, आपल्या डोक्यात राहत नाही. तर ते सिव्हिरिटी ऑफ द केस राहत नाही. बट येस, लॉज काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी हे करायला पाहिजे, खूप गरजेचं आहे. बट स्पीकिंग ऑफ लॉज, आता माझ्या एक डोक्यात आलं की आजकाल लॉज पण अगेन्स्ट रेप पण जातात. म्हणजे असे खूप बाया आहेत जे लॉजचा मिसयूज पण करतात. म्हणजे हे इतकं नाजूक गोष्ट आहे ना की मला असं वाटतं बिचारे जे अथॉरिटीज आहे, हे सगळे लॉज, ते पण परेशान आहे की काय करायला पाहिजे, कारण की मिसयूज पण खूप होतोय. म्हणजे कन्सेक्शुअल सेक्स इज लुक्ड ॲज अ रेप आफ्टर 2 years, की ती मुलगी आहे, सगळं चांगलं चालू आहे, दोघं नवरा बायको म्हणजे लिव्ह इन पार्टनर्स मध्ये, आणि नंतर आफ्टर 2 years सडनली शी शाउट्स रेप. तर ते मुलावर पण सायकोलॉजिकली हार्म होतो. आपण म्हणतो की सायकोलॉजिकली मुलींवर होतो, पण मुलांवर पण होतो ना. त्याला पण सायकोलॉजिकली त्याला पण प्रॉब्लेम आहे, त्याला पण समाजात जायला त्रास होतो, त्याला जॉब मिळत नाही, त्याचं घरवाले त्याच्याकडे बघत नाही. तर हे सेम सिच्युएशन आहे, मुलगा असो मुलगी असो. म्हणजे माझं एक सिम्पल लॉजिक आहे की ट्रीट देम इक्वली, वेदर इट्स अ गर्ल, वेदर इट्स अ बॉय, दोघं सारखे आहेत. फक्त थोडाफार फरक दिलाय देवानी, तेवढा फरक आहे. पण जेव्हा आपण लोकांना ह्युमन बिईंग सारखं बघू ना, तेव्हा या गोष्टी होणार नाही की तो उंच आहे मी खाली आहे आणि त्याच्यामध्ये पॉवर आहे माझ्यामध्ये नाही, आणि माझा रेप होऊ शकतो त्याचा नाही. जेव्हा माणसाचा पण रेप होईल, जेव्हा त्याला त्रास होईल, सायकोलॉजिकली होईल, तेव्हा मला असं वाटतं या गोष्टी आपण जेव्हा इक्वल ट्रीट केलं दोघांना, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, खूप प्रमाणाने कमी होऊ शकतो, असं मला पर्सनली ऍटलिस्ट. म्हणजे आता सुरुवात केली तर 10-15 वर्षांनी तरी ऍटलिस्ट ते थोडंसं कंट्रोल. आणि आजकालचं सिनेरिओ बघून मला असं वाटतं, कारण की आजकाल मुलं ना खूप हुशार झाले, समजदार झाले, दे आर वर्किंग विथ द गर्ल्स, दे आर गोईंग आउट विथ द गर्ल्स. त्यांना काही प्रॉब्लेम नाही की ती रात्री 1 वाजता जाते का 2, म्हणजे आता त्यांची नजर बदलली, त्यांना हे नॉर्मल वाटतंय. आधी काय होतं, एखादी मुलगी बाहेर जायची म्हणून ती ॲबनॉर्मल वाटायची, पण हे आपल्याला सेफ सोसायटी करणं खूप हळूहळू चेंज होत आहे की कुठे पण जा, तो मुलगा असो मुलगी असो प्राणी असो, पण सोसायटी इज सेफ फॉर यू. एक सेफ्टीचं एक आपण वातावरण क्रिएट केलं तर खूप साऱ्या गोष्टीचं सोल्युशन आपल्याला मिळेल. फाशी देऊन किंवा खूप मोठं पनिशमेंट देऊन किंवा हे करून, दगड मारून, हे मारून, भर चौकात त्याला हे करणं काही होणार नाही. कधी कधी काय होतं, तो जास्त अग्रेसिव्ह होऊन दुसऱ्या कोणावर ते पण होतं. तर इट शुड बी इक्वालिटी, कम्युनिकेशन
अँड एज्युकेशन. म्हणजे हे 3 शब्द म्हणजे मी कोरून अधोरेखित. येस येस येस. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅम. आजचा विषय तुम्ही खूपच छान हाताळला आणि खूपच म्हणजे आमच्या प्रेक्षकांना पण खूप गोष्टींच्या म्हणजे प्रश्नांची उत्तरं सुटली. बऱ्याच गोष्टी त्यांना माहीतही नसतील किंवा कोणी बोलत पण नाही ह्या गोष्टींवर, त्या गोष्टींवर पण तुम्ही आज कमेंट केल्या. तुम्हाला मोनालिसा मॅडमला काही कमेंट्स विचारायच्या असतील ह्या सत्रामध्ये तर तुम्ही नक्की कमेंट्स करू शकता. आणि जर ह्या विषयाच्या व्यतिरिक्त काही सायकोलॉजी ट्रीटमेंटमध्ये किंवा समाजाच्या काही गोष्टींमध्ये की तुम्हाला वाटलं की मॅडमशी बोलायला हवं ह्या गोष्टींवर, तर नक्कीच मला संपर्क करा आणि कमेंट्समध्ये पण तुम्ही सांगू शकता. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.